दिवसाची सुरुवात आहे शुभरवर. आपण बरेच जण स्वतः पालक आहोत. आपली जी मुलं आहेत ही आता मोठी व्हायला लागलेली आहेत आणि आपल्याला नेहमी हा अनुभव येत असेल की मुलं आपलं ऐकायला आता तयार नाही. ते नेहमी त्यांच्या मनाचं करायला जातात. त्यांचा हा प्रश्न असतो की आम्ही काय ऐकावं तुमचं. त्यांची शिक्षणामुळे किंवा इतर गोष्टींमुळे त्यांना असं वाटतं की आम्ही जे करत आहोत हे बरोबर करत आहोत. आपल्या ठिकाणी थोडंसं हे प्रमाण कमी आहे, परंतु परदेशामध्ये जर बघितलं तर 15-16 वर्षाची मुलंसुद्धा आईवडिलांपासून दूर राहतात, आईवडिलांपासून वेगळे राहतात. त्यांना आईवडिलांबरोबर राहायला आवडत नाही. मग असंच कुठेतरी काम करणं किंवा काय करणं आणि ते पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की ते भरकटून जातात, व्यसनामध्ये सापडतात. अशा वेळेस त्यांना आईवडिलांसारखं जवळ कोणी नसतं की जे त्यांना मार्गदर्शन करू शकतील, ज्यांना ते 2 शब्द त्यांना सांगू शकतील की कशाप्रकारे आता तुम्ही सुधरा, कशाप्रकारे तुम्ही तुमचं जीवन जगा, कुठे तुम्ही चूक केलेली आहे. आणि मग अशा वेळेस ते जास्त वाईट मार्गाला लागू शकतात. जुन्या करारामध्ये जर आपण बघितलं तर बघा, इस्रायल लोक जे होते हे नेहमी देवाच्या आज्ञा पाळायचे नाही. नेहमी त्यांचा बंडखोर स्वभाव होता. त्यांना जरी परमेश्वराने गुलामगिरीतून आणलं, त्यांना अनेक चमत्कार करून त्यांना वाचवलं, सर्व काही केलं, परंतु तरी ते देवाच्या आज्ञा बऱ्याच वेळेस पाळायचे नाही. त्यांना देवापासून दूर जायला आवडायचं, देवाचं ऐकायला आवडायचं नाही. आपण योनाचं जर उदाहरण बघितलं तर बघा, योनाला परमेश्वराने सांगितलं की ह्या ठिकाणी तू जा, परंतु ज्या ठिकाणी जायला सांगितलं तिकडून दुसरीकडे योना निघून गेला. देवाची आज्ञा त्यांनी पाळली नाही. पण बघा, पुढे त्याला शेवटी संकटाचाच सामना करावा लागला. कठीण परिस्थिती त्याच्यासमोर आली आणि शेवटी तो परत ज्या ठिकाणी देवाने सांगितलं त्या ठिकाणी तो परत गेला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आम्हाला देवाच्या आज्ञा पाळायला आवडत नाही. आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो. बऱ्याच वेळेस आम्ही काहीतरी चुकीचं करतो आणि मग त्याचं काहीतरी आम्ही स्पष्टीकरण देत राहतो. कधीकधी आम्ही आमच्या मनाचीच समजूत काढून घेतो की ठीक आहे, एवढंसं केलं काही फरक पडत नाही. परंतु आपल्याला देवाचं वचन आणि त्यामधून मिळणारा बोधसुद्धा आम्हाला आवडत नाही आणि आम्ही देवापासून दूर जातो. परंतु ह्या गोष्टी शेवटी आम्हाला अडचणीमध्ये घेऊन जातात. आमची परिस्थिती पुढे कठीण होते. देवाच्या आज्ञा पाळा आणि मग आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या शांतीचा अनुभव घ्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 30वा अध्याय आणि 9वं वचन, आयझाया चॅप्टर 30 and verse 9. कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत, परमेश्वराचे धर्मशास्त्र ऐकायला नको अशी ही मुले आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.